हम्म. बीकॉम शिकलाय. हम्म. आता एमकॉमच्या परीक्षेला बसलाय. हो का? वय काय आहे तुमच्या मुलाचं? आणि ITI शिकलाय, ड्रायव्हिंग शिकलाय. ते तर आजकाल असतंच हो. हा. हम्म. आपण कोण बोलता? मी मीना कडकडे. अच्छा, कुठे राहता? आम्ही ना हे लातूर. नागपूर. लातूर लातूर. लातूर. जवळच मी आहे की हो. अक्कलकोट लातूर जवळच आहे. हा हा. म्हणजे मला शुभमचे आजीचे कोण आहेत ते मला वाटतं शुभमच्या आजीचे भाऊ आहेत की कोण आहेत की ते गुलबर्ग्याला असतात बघा. हो हो हो, माहिती हां आहे ना, आमच्या सासूबाई. हां. सुशीला शिशुभाऊ त्यांनी त्यांचा. सांगितलं होतं की मला अक्कलकोटमध्ये मुलगा आहे खूप चांगला हो आहे. हो हो. तर बरं, बरं काय झालं सांगितले ते. हां हां. मी सांगते काय. तुम्ही तुमची मुलगी किती शिकली आहे? आमची मुलगी शिकलेली नाही आहे. हा हा. हो चालेल का पण तुमच्या तर मुलांना विचारते मी काय. हं. काही शिकली नाही. दिसायला सुंदर आहे. हां कदकाठी छान आहे मुलीची. स्वयंपाक वगैरे करते का? स्वयंपाक नाही आहे. तुम्ही शिकवाल ना? शिकवतो शिकवतो, असं काही नाही. हं. तेच बघू बघू. काय हां योग मुली आला तर होऊ दे काय. हा हं. बघा, कुठं पण देवानं ते जोडा ठेवलेला असते. हो आपण आम्ही आपण पण नाममात्र असतो. हं. फक्त ते काय योगायोग असते. आमची मुलगी म्हणजे जरा वय तेवढं नाही आहे फक्त 37 वर्ष आहे. नाही नाही, मुलगा लहान आहे ना. मुलाचं वय काय आहे? आता 30-31 चालू आहे त्याला. मग चालते हो 6-7 वर्ष काय मागे पुढे चालते. नाही, बघू ना, पण विचारते मी. हा हं. मग काय. मग ह्या नंबरवरती तुम्ही लातूरवरून बोलताय का? हो लातूरहून. मी बोलते की त्यांना. तुम्हाला किती मुलं आहेत? मला 3 मुलंच आहेत ना, मुलगी नाही आहे. हं. मग तुमचे मिस्टर काय करतात? आमचं वर्कशॉपच आहे. हां. म्हणजे वर्कशॉप तुमचं आपलं स्वतःचं बिझनेस आहे का काय? स्वतःचा बिझनेस आहे. हां. मुलगा पण तेच करतोय आता. हो का? तो शिक्षण शिकलाय. आम्हाला पण आहे ना हा असं बिझनेस करण्यावालाच मुलगा पाहिजे होता. हा. काय म्हणजे असं नोकरी वगैरे त्याचं काय आमची अट नाही आहे. स्वतःचं बिझनेस असला तरी चालेल आम्हाला चालेल. आमच्या मुली म्हणजे घर कसं पाहिजे माणसं चांगली पाहिजे मला मुख्य म्हणजे समजूतदार माणसं चांगली माणसं माया लावणारी माणसं अशी पाहिजेत मला. काय मला आमच्या अरुणासारखा आवाज यायला लागलाय का? अरुणाचा आवाज आहे का? म्हणजे कोण? माझी बहीण आहे ना, हां दिल्लीकर हैदराबादला आहे. ना. त्याचाच आवाज आहे म्हटलं. हो का? अरे वा मग चांगलंच योगायोग आहे की. मला वाटलं ती एका चेष्टा पण करते ना कधी कधी. अरे बारीक आवाज काढून असं फोन करायला लागली का म्हणलंय मी. मला माहित आहे. मला माहित आहे. मी बाकी काय तुम्हाला ओळखत नाही का? अय्या तुम्हाला म्हणजे तुमच्या माझा आवाज तुमच्या सेम टू सेम बहिणीसारखा आहे. हा, अय्या कसं काय हो? तसंच हो. म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखलंत म्हणजे मग हां जान दुनिया में रहो है, बहन को बहन पहचानने वाली है. ऐसा क्या? हा, तुला काय वाटलं? मला नाही कळालं का? तेव्हाच म्हणले मी, असली पोरगी कोण आहे? असली पोरगी चालेल का? मी असं आहे. मी म्हणले हे कोण गळ्यात पडायला लागलं बाई माझ्या. म्हणले मी. मीना कडकडे. मीरा कडकडे. कोणती कडकडे करायला लागलीस? कडकडी. बोल मग. चांगलं जोक्स करायली बघा. मला सगळं कळत आहे, मला कोण आहे फसली काय. ना तू फसली कधी थोड्या वेळ तर फोन फसली. येतात, नाही कधी थोडा काय येत आहे सगळं माहित आहे मला. असले फोन कधी आजपर्यंत आलेच नाही. का येऊ मला शकतात. कोण विचारणार आहे सांग. तुला कोण विचारणार मला म्हणजे असं तू फोन शुभमच्या येणं फोनवरती आहे ना. पहिल्यांदाच बघ आहे तुझं. ओळखली का पण नाही कोणाचे फोन ओळखली. नाही आले आजपर्यंत. एवढं सगळं डिटेल बोलली ना मग तू.
एवढं सगळं डिटेल का बोलली आणि मग मी तुला ते आवाज वेगळं वाटलं मला पहिले सुरूचा. पहिले सुरूचा आवाज म्हणजे वेगळा तू वाटला. फसली म्हटलं मी म्हणजे बरोबर catch केलं. म्हणजे मी तू म्हटलं फस हे हैदराबादच्या बहिणीचा आवाज आहे म्हणून बरोबर ओळखली. म्हणजे तू फसली. मला तू तू मला लपू शकत नाही, मी तुला लपू शकत नाही काय. पहिल्यांदा हे फसली म्हणून ना? आहे, हे तो लव कर लो म्हणून तसं आहे ते आमचं. नाही पहिल्यांदा तर फसली ना आवाजावर थोडं कन्फ्युज झाली. नाही. कन्फ्युज झाली थोडी. लातूर म्हणले तो कोण बाई, चाची कोण आहे, तो कोण आहे. मी म्हणाले हे कोणाचं नाव, नागपूर करायला गेली. हे कुठलं आलं स्थळ म्हणाली. मला माहित आहे कोण पण येत नाही असं येऊन सांगून करून तुमचा मुलगा काय काय नाही सगळं असं कोण पण विचारत नाही. मला काय वाटलं माहितीये का, खरं सांगू तुला, ते लातूरला ते सुमितची मागे ते पोरगी बघितलं होतं ना मामाची, त्यांच्यापैकीच कोण तर जे जरा जवळचे वगैरे असते ना, सुमितची बायको आहे ना, तिने सांगितली असेल शुभम